Good morning, students. Yesterday we have already seen nomenclature of alcohol, nomenclature of phenol and nomenclature of ether. त्यानंतर पाहिलं आपण प्रिपरेशन ऑफ अल्कोहॉल 3 मेथड पाहिल्या. फर्स्ट मेथड प्रिपरेशन ऑफ अल्कोहॉल फ्रॉम अल्किल हलाइड. सेकंड मेथड प्रिपरेशन ऑफ अल्कोहॉल फ्रॉम अल्किन by acid catalyzed hydration, and third method preparation of alcohol from diboran by hydroboration oxidation reaction. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिएक्शन. ओके, या 3 मेथड आपण काल पाहिल्या. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. थर्ड मेथड पाहिली हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिएक्शन, त्याची पहिली रिएक्शन दिलेली आहे बघा. आणि सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन पाहिलं, त्याचा क्वेश्चन इथे सेकंड रिएक्शन दिलेली यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये. काय क्वेश्चन आहे बघा, प्रेडिक्ट द मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन्स. ओके, फर्स्ट रिएक्शन काय दिलेलं आहे, प्रोपीन. Propene when reacted with diboran in presence of tetrahydrofuran and followed by oxidation reaction using hydrogen peroxide in alkaline medium. ओके, मग इथे मेजर प्रॉडक्ट काय तयार होईल ते विचारलेलं आहे, मेजर प्रॉडक्ट. सो वेन प्रोपीन इज रिएक्टेड विथ डायबोरॅन and then oxidation, it produces n-propyl alcohol as a major product. n-propyl alcohol ॲज अ मेजर प्रॉडक्ट. मेजर प्रॉडक्ट काय तयार होईल, एन प्रोपाईल अल्कोहोल. आणि मायनर प्रॉडक्ट काय तयार होईल, आयसोप्रोपाईल अल्कोहोल. ओके, ही पहिली रिएक्शन आहे. दुसरी रिएक्शन काय दिली बघा, मिथाईल सायक्लोहेक्झिन दिलेलं आहे. सायक्लोहेक्झिन रिंगला मिथाईल ग्रुप जोडलेला आहे. सो मिथाईल सायक्लोहेक्झिन when reacted with concentrated sulfuric acid and then hydration reaction, it produces methyl cyclohexanol. मिथाइल सायक्लोहेक्झॅनॉल, 1-मिथाइल सायक्लोहेक्झेनवनॉल तयार होईल. दिस इज अ मेजर प्रॉडक्ट. आणि मायनर प्रॉडक्ट काय तयार होईल, 2-मिथाइल सायक्लोहेक्झॅनॉल. 2-मिथाइल सायक्लोहेक्झॅनॉल इज अ मायनर प्रॉडक्ट अँड 1-मिथाइल सायक्लोहेक्झॅनॉल इज अ मेजर प्रॉडक्ट. ओके, पुढचा क्वेश्चन आहे बघा, प्रिपरेशन ऑफ अल्कोहॉल by carbonyl compounds by reduction reaction. प्रिपरेशन ऑफ अल्कोहॉल बाय कार्बोनिल कंपाऊंड्स. मग त्यामध्ये पहिली मेथड बघा काय दिलेली आहे, प्रिपरेशन ऑफ अल्कोहॉल्स बाय रिडक्शन ऑफ एल्डेहाइड अँड कीटोन. रिडक्शन करून आपल्याला अल्कोहॉल प्रिपेअर करायचं आहे बाय युझिंग रिड्युसिंग एजंट्स लाईक हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ रॅनिनिकेल कॅटॅलिस्ट ऑर पॅलाडियम. पहिला कॅटॅलिस्ट काय यूज करायचा आहे, हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ रॅनिनिकेल कॅटॅलिस्ट ऑर पॅलाडियम, किंवा दुसरा कॅटॅलिस्ट यूज करायचा आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. ओके, सो फोर्थ मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहॉल फ्रॉम कार्बोनिल कंपाउंड बाय रिडक्शन. Carbonyl compound means which carbonyl compound? Aldehyde and ketones are carbonyl compounds. So by reduction of carbonyl compound, so first method by reduction of aldehyde and ketone. Aldehyde on reduction by hydrogen in nickel or lithium aluminum hydride gives primary alcohol. अल्डिहाइडचं रिडक्शन केल्यानंतर प्रायमरी अल्कोहोल तयार होतो आणि कीटोनचं रिडक्शन केल्यानंतर सेकंडरी अल्कोहोल तयार होतो. Aldehyde on reduction produces primary alcohol and ketones on reduction produces secondary alcohol by using reducing agents like hydrogen in ranitidine catalyst or lithium aluminum hydride. So reaction कशी रिप्रेझेंट केलेली आहे बघा, रिएक्शन, this is aldehyde. When aldehyde is reacted with hydrogen in presence of ranitidine catalyst or palladium, or second catalyst lithium aluminum hydride, and followed by hydration reaction, it produces primary alcohol. Aldehyde on reduction produces primary alcohol. Okay, so this is the reduction reaction of aldehyde. आता कीटोनची रिएक्शन बघा इथे दिलेली आहे. Ketone on reduction by using hydrogen in presence of ranitidine catalyst or palladium or lithium aluminum hydride followed by hydration, it produces secondary alcohol. Okay, so this indicates that primary alcohol on reduction produces, aldehyde on reduction produces primary alcohol and ketones on reduction produces secondary alcohol. परत एकदा बघा, aldehyde on reduction produces primary alcohol and ketones on reduction produces secondary alcohol by using reducing agent
hydrogen in ranitidine or palladium catalyst or lithium aluminum hydride. Okay, हे reducing agent use करायचे. This is the fourth method of preparation. Now fifth method of preparation. Fifth method म्हणजे रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड मध्ये दोन आहेत, त्यामध्ये दुसरी मेथड बघा, बाय रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन केल्यानंतर अल्कोहोल कसा तयार होतो बघा, कार्बोक्सिलिक ऍसिड by reduction of carboxylic acid. Carboxylic acid requires strong reducing agent like lithium aluminum hydride. Lithium aluminum hydride is an strong reducing agent. It produces, on reduction of carboxylic acid by using lithium aluminum hydride, it produces primary alcohol. Okay, so R dash C double bond O dash OH, this is known as carboxylic acid. Carboxylic acid on reduction by using lithium aluminum hydride and followed by hydration, it produces primary alcohol. So carboxylic acid is an expensive reducing agent, expensive catalyst. हा कॅटलिस्ट आहे ना, हा खूप एक्सपेन्सिव्ह आहे. त्यामुळे कार्बोक्सिलिक ऍसिड पासून प्रायमरी अल्कोहोल तयार करण्यासाठी सुरुवातीला कार्बोक्सिलिक ऍसिडची रिॲक्शन अल्कोहोल बरोबर केल्यानंतर इस्टर आधी तयार केला होतो आणि इस्टरचं नंतर रिडक्शन केलं जातं युझिंग निकेल और पॅलेडियम कॅटलिस्ट, इट प्रोड्युसेस अल्कोहोल. परत एकदा बघा, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हा एक्सपेन्सिव्ह कॅटलिस्ट असल्यामुळे कार्बोक्सिलिक ऍसिड पासून अल्कोहोल तयार करण्यासाठी काय केलं जातं बघा, lithium aluminum hydride is an expensive reagent. Therefore, commercially acids are first transformed into ester, which on catalytic hydrogenation gives primary alcohol. काय झाले ते कळते का? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हा एक्सपेन्सिव्ह कॅटलिस्ट असल्यामुळे कार्बोक्सिलिक ऍसिड पासून अल्कोहोल तयार करण्यासाठी सुरुवातीला कार्बोक्सिलिक ऍसिडचं इस्टरिफिकेशन केलं जातं आणि इस्टरिफिकेशन केल्यानंतर इस्टर तयार होतो आणि इस्टरचं नंतर हायड्रोजनेशन कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन केलं जातं आणि इस्टरचं कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन केल्यानंतर प्रायमरी अल्कोहोल तयार होतो. कुठले कॅटॅलिस्ट यूज करून? रॅनिकेल और पॅलॅडियम कॅटॅलिस्ट. हे जे कॅटॅलिस्ट आहे हे एक्सपेन्सिव्ह कॅटॅलिस्ट नाही आहेत, पण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हा एक्सपेन्सिव्ह कॅटॅलिस्ट असल्यामुळे त्याला अवॉइड करण्यासाठी सुरुवातीला कार्बोक्सिलिक ॲसिडचं इस्टरिफिकेशन केलं जातं आणि इस्टरिफिकेशन केल्यानंतर इस्टर तयार होतो आणि त्या इस्टरचं कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन करून प्रायमरी अल्कोहोल तयार केला होतो. बघा इथं दिलेले रिॲक्शन, दिस इज द रिॲक्शन. सॉरी, R-COOH on esterification using alcohol. इथे R-COOHचं अल्कोहोल बरोबर रिॲक्शन केलं इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड, इट प्रोड्युसेस इस्टर. काय तयार झाला? इस्टर. आणि इट रिमूव्ज वॉटर. परत एकदा बघा, कार्बोक्सिलिक ॲसिड आर रिॲक्टेड विथ अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड, इट प्रोड्युसेस इस्टर. and ester then on catalytic hydrogenation in presence of ranitidine or palladium catalyst, it produces alcohol and 2 molecules of alcohol are produced in this reaction. या रिएक्शन मध्ये 2 मॉलिक्यूल अल्कोहोलचे तयार होतात. मग सेम अल्कोहोल सुद्धा तयार होतील आणि किंवा डिफरंट अल्कोहोल सुद्धा तयार होतील. इट डिपेंड्स ऑन ester produced during esterification reaction. Okay, so this is the second method by reduction. आता इथं म्हटलेलं रिमेंबर, द ॲडव्हान्टेज ऑफ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड ओव्हर hydrogen in presence of ranitidine catalyst is that it does not reduce the isolated olefins bond. It does not reduce the isolated olefins bond. Olefins means alkene. अल्किनचा बॉन्ड त्याचं तो काय रिडक्शन करत नाही. सांगतो मी नंतर एकदा. आयसोलेटेड ओलेफिन्स बॉन्ड अँड हेन्स इट कॅन रिड्यूस अनसॅच्युरेटेड एल्डिहाइड अँड कीटोन टू अनसॅच्युरेटेड अल्कोहोल. बघा, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हा असा कॅटालिस्ट आहे जो ॲल्डिहाइडचं रिडक्शन करतो, कार्बोनिल ग्रुपचं रिडक्शन करतो, पण डबल बॉन्डचं रिडक्शन तो करत नाही. So lithium aluminum hydride are used to reduce carbonyl group. It does not reduces carbon-carbon double bond. कार्बन डबल बॉन्डचं तो रिडक्शन करत नाही. त्यामुळे अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आणि अनसॅच्युरेटेड कीटोन यांची रिॲक्शन लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड बरोबर केल्यानंतर रिडक्शन होतं. अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आणि अनसॅच्युरेटेड कीटोनचं रिडक्शन होतं आणि रिडक्शन झाल्यानंतर अनसॅच्युरेटेड अल्कोहोल तयार होतो. अनसॅच्युरेटेड प्रायमरी अल्कोहोल, unsaturated aldehyde gives unsaturated primary alcohol and unsaturated ketone gives unsaturated secondary alcohol. Okay, so
This indicates that lithium aluminum hydride reduces aldehyde and ketonic group, but it does not reduces carbon-carbon double bond. Okay, so this is the क्वेश्चन दिलेला, रिमेंबर, तो लक्षात ठेवा. नाव प्रिपरेशन ऑफ अल्कोहॉल फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड बाय एडिशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजन. कार्बोनिल कंपाऊंड पासून अल्कोहॉल तयार होतो. कोणाची रिएक्शन केल्यानंतर, कोणाचं ऍडिशन केल्यानंतर? ग्रिग्नार्ड्स रिएजन. सो ग्रिग्नार्ड्स रिएजन इट इज अन व्हेरी इम्पॉर्टंट रिएजन. बाय एडिशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजन टू अल्डेहाइड अँड कीटोन. अल्डेहाइड अँड कीटोनमध्ये ग्रिग्नार्ड्स रिएजन ऍड केल्यानंतर अल्कोहॉल तयार होतो. मग याच्यामध्ये सुद्धा तीन मेथड आहेत. फॉर्माल्डिहाइड, any aldehyde and any ketone. Formaldehyde, when reacted with Grignard's reagent, it produces primary alcohol. Formaldehyde, when reacted with Grignard's reagent, it produces primary alcohol. Second one, any aldehyde except formaldehyde. Any aldehyde except formaldehyde, when reacted with Grignard's reagent, it produces secondary alcohol. And third fact is, any ketone when reacted with Grignard's reagent, it produces tertiary alcohol. So this indicates that this method are useful for the preparation of primary alcohol, secondary alcohol and tertiary alcohol. मग काय दिलेलं आहे बघा, by addition of Grignard's reagent, by addition of Grignard's reagent, to aldehyde and ketone. Grignard's reagent reacts with aldehyde or ketone to form an adduct. Adduct means addition product, which on hydrolysis with dilute acid gives corresponding alcohol. इथे रिएक्शन दिलेली आहे बघा. दिस इज कार्बोनिल कंपाऊंड. कार्बोनिल कंपाऊंड ऑन रिएक्शन विथ ग्रिग्नार्ड्स रिएजन. इथे पोलार बॉन्ड आहे बघा, कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये पोलार बॉन्ड आहे. नेगेटिव्ह ऑक्सिजन हा हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, त्यामुळे पोलॅरिटी जास्त कोणाकडे आहे? ऑक्सिजनकडे. आणि कार्बन हा लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह असल्यामुळे लेस पोलॅरिटी कोणाकडे? कार्बनकडे. इथे ग्रिग्नार्ड्स रिएजन मध्ये सुद्धा पोलॅरिटी आहे बघा, आर अँड एम जी या बॉन्डमध्ये पोलॅरिटी आहे. आर मध्ये निगेटिव्ह चार्ज आहे, पार्शियल निगेटिव्ह चार्ज, आणि एम जी वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके, सो when carbonyl compound, that is aldehyde or ketone, are reacted with Grignard's reagent in presence of dry ether, it produces addition product that is known as मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. हा जो ॲडक्ट आहे त्याला म्हणतात मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. अँड दिस मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स ऑन हायड्रॉलिसिस विथ डायल्यूट ॲसिड इट प्रोड्युसेस अल्कोहॉल, करस्पॉन्डिंग अल्कोहॉल, आणि बाय प्रॉडक्ट निघून जातो Mg-X-OH. ओके, सो दिस इज द ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट टू अल्डेहाइड अँड कीटोन. बघा आता पुढे रिएक्शन दिलेली आहे. काय क्वेश्चन दिलं बघा, प्रॉब्लेम नंबर 11.2. प्रेडिक्ट द प्रोडक्ट फॉर द फॉलोइंग रिॲक्शन. आता आपण जी अल्डेहाइड अनसॅच्युरेटेड अल्डेहाइडची रिॲक्शन दिलेली आहे ना, तोच क्वेश्चन आहे बघा. हायड्रोजन इन प्रेझन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट, आणि दुसरी दिलेली आहे, इथे दिली आहे बघा, हायड्रोजन इन प्रेझन्स ऑफ रॅनिनिकेल कॅटलिस्ट. सॉरी, एक मिनिट. हायड्रोजन इन प्रेझन्स ऑफ रॅनिनिकेल कॅटलिस्ट, आणि दुसरी केस दिली आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. मग मी आता सांगितलेली केस काय? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इज द कॅटलिस्ट, इट इज यूज टू रिड्यूस ॲल्डिहाइड ग्रुप. हा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा ॲल्डिहाइड ग्रुपचं रिडक्शन करतो, पण कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन करत नाही. पण हा जो हायड्रोजन इन प्रेझन्स ऑफ रॅनिनिकेल कॅटलिस्ट, हा हायड्रोजन आणि रॅनिनिकेल कॅटलिस्ट आहे ना, ह्या दोन्ही ग्रुपचं रिडक्शन करतो. ह्या डबल बॉन्डचं सुद्धा रिडक्शन करतो आणि ॲल्डिहाइड ग्रुपचं सुद्धा रिडक्शन करतो. मग इथे डिफरन्स दिलेला बघा काय? प्रेडिक्ट द प्रोडक्ट फॉर द फॉलोइंग रिएक्शन. रिएक्शन दिलेलं आहे CH2-CH, डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड CHO. आणि केस काय दिले? पहिली केस दिले H2 इन प्रेझन्स ऑफ निकेल, आणि दुसरी केस दिले लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड फॉलोड बाय हायड्रेशन. सो द सबस्ट्रेट ए, हा ए सबस्ट्रेट दिलेला आहे, कंटेन्स अँड आयसोलेटेड डबल बॉन्ड. डबल बॉन्ड सुद्धा आहे आणि ॲल्डिहाइड ग्रुप सुद्धा आहे. द सबस्ट्रेट ए कंटेन्स अँड आयसोलेटेड कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड ॲल्डिहाइड ग्रुप. So H2 in nickel can reduce both these functional group, while lithium aluminum hydride can reduce only CHO group of the two. Hence, मग इथे बघा काय दिलेलं आहे, हायड्रोजन इन प्रेझन्स ऑफ रॅनिनिकेल कॅटलिस्ट पासून काय तयार होईल? when substrate A reacted with hydrogen in presence of raninickel catalyst, it produces N-pentyl alcohol. काय तयार होईल? N-pentyl alcohol. And when substrate A is reacted with lithium aluminum hydride, it produces pent 3-in-1-ol. काय तयार होईल? pent 3-in-1-ol. Okay, so this is the problem number 11.2. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. आता ग्रिग्नार्ड्स रिएजंटची रिॲक्शन दिली बघा, ॲल्डिहाइड अँड कीटोन. मी तीन केस सांगितले बघा. फॉर्माल्डिहाइडची रिॲक्शन
ग्रिग्नार्ड्स रिएजंट बरोबर केल्यानंतर काय तयार होईल? when formaldehyde reacted with Grignard's reagent it produces primary alcohol. कुठला अल्कोहोल तयार होतो? प्रायमरी. आणि एनी अल्डिहाइड, हा सेकंड केस काय दिले बघा, दिस इज फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइडची रिएक्शन ग्रिग्नार्ड्स रिएजंट बरोबर केल्यानंतर काय तयार होतो? प्रायमरी अल्कोहोल. एनी अल्डिहाइड, हा कुठलाही अल्डिहाइड घ्या एक्सेप्ट फॉर्माल्डिहाइड, फॉर्माल्डिहाइड सोडून. when any aldehyde reacted with Grignard's reagent produces secondary alcohol, and when any ketone is reacted with Grignard's reagent it produces tertiary alcohol. खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे त्या रिॲक्शन केसेस लक्षात ठेवा. ओके, नाव पुढचा क्वेश्चन आहे डू यू नो. काय दिलेलं आहे डू यू नो मध्ये? इपॉक्साइड रिॲक्ट्स विथ ग्रिग्नार्ड्स रिएजंट. इपॉक्साइड रिॲक्ट्स विथ ग्रिग्नार्ड्स रिएजंट फॉलोड बाय ऍसिड हायड्रॉलिसिस टू गिव्ह प्रायमरी अल्कोहोल. बरोबर आहे. इपॉक्साइडची रिॲक्शन ग्रिग्नार्ड्स रिएजंट बरोबर केल्यानंतर दिले बघा इथे इथिलीन इपॉक्साइड. इथिलीन इपॉक्साइड. When ethylene epoxide reacted with Grignard's reagent means R-Mg-X. This is known as Grignard's reagent. When ethylene oxide किंवा ethylene epoxide reacted with Grignard's reagent in presence of dry ether, जेव्हा आपण Grignard's reagent यूज करतो त्यावेळेस ड्राय इथर यूज करावाच लागतो, कारण विदाउट ड्राय इथर द रिॲक्शन इज नॉट पॉसिबल. रिॲक्शन कंप्लीट होत नाही ड्राय इथर जर यूज केला नाही, कारण रिॲक्शन कंडिशन ड्राय लागते, त्यामुळे इथे ड्राय इथर यूज करावा लागतो. व्हॅन इपॉक्साइड इथिलीन इपॉक्साइड रिॲक्टेड विथ ग्रिग्नार्ड्स रिएजंट इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर इट प्रोड्युसेस मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. इथं मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स तयार झालं बघा. कॉम्प्लेक्सला नेहमी ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दाखवायचं आहे. दिस मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स ऑन hydrolysis, acid hydrolysis, it produces primary alcohol. So epoxide on reaction with Grignard's reagent it produces primary alcohol. आणि इथे मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स परत निघून जातो Mg-X-OH. दिस इज द मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. ना प्रिपरेशन ऑफ फेनॉल. फेनॉलचे 5 मेथड ऑफ प्रिपरेशन आहे, 4 आहेत. जुन्या सिलेबसमध्ये 5 होते. क्लोरोबेन्झिनच्या 2 होत्या. एक डाव प्रोसेस होती आणि दुसरी रॅशिंग प्रोसेस होती. ती रॅशिंग प्रोसेस काढून टाकलेली आहे, डाव प्रोसेस ठेवलेली आहे इथे. ओके, सो preparation of phenol. There are 4 methods for the preparation of phenol. First one, preparation of phenol from chlorobenzene. Second one, preparation of phenol from cumin. Cumin means isopropyl benzene. Third one, preparation of phenol from benzene sulfonic acid. And चौथी मेथड आहे preparation of phenol from aniline. Okay, so first method, preparation of phenol from chlorobenzene. This method is known as Dow process. Dow process. So in this process, when chlorobenzene is fused with NaOH at high temperature and pressure. High temperature means किती temperature use करायचं? 623 Kelvin and pressure 150 atm. When chlorobenzene is fused with NaOH at high temperature and pressure, that is 623 Kelvin and 150 atm, followed by treatment with dilute HCl to obtain phenol. डायल्यूट HCl बरोबर रिॲक्शन केल्यानंतर फेनॉल तयार होतो. क्लोरोबेन्झिन इथे रिॲक्शन दिलं बघा. when chlorobenzene is reacted with NaOH, it is fused with NaOH at 623 Kelvin under 150 atmospheric pressure. It produces sodium phenoxide. काय तयार होतो? Cl निघून जातो आणि Cl निघून गेल्यानंतर इथं ON येतो. So it produces sodium phenoxide or sodium phenate, and sodium phenate on treatment with dilute HCl, it produces phenol. So this is the first method of preparation of phenol from chlorobenzene, and this method is known as Dow process. Okay, second method, preparation of phenol from cumin. Preparation of phenol from cumin. Cumin is also known as isopropyl benzene. Okay, so this is the commercial method for the preparation of phenol. ही मेथड कमर्शियल आहे. क्युमिन पासून फेनॉल तयार करण्याच्या मेथडला म्हणतात कमर्शियल मेथड. सो दिस इज द कमर्शियल मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ फेनॉल. फेनॉल that is cumin. Cumin, it is also known as isopropyl benzene. Cumin on air oxidation in presence of cobalt naphthenate. क्युमिनचं एअर ऑक्सिडेशन केल्यानंतर इन प्रेझन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थिनेट, क्युमिन that is isopropyl benzene on air oxidation in presence of cobalt naphthenate gives cumin hydroperoxide. काय तयार होतो? Cumin hydroperoxide. And this cumin hydroperoxide which on decomposition with dilute acid like HCl or H2SO4, any mineral acid, dilute HCl or dilute H2SO4, which is on decomposition with dilute acid yields phenol with acetone as a byproduct. Acetone as a
बाय प्रॉडक्ट, व्हॅल्युएबल बाय प्रॉडक्ट. ॲसिटोन हा बाय प्रॉडक्ट तयार होतो. ओके, मग इथे रिॲक्शन दिले बघा. क्युमिन, क्युमिन मीन्स बेन्झिनला आयसोप्रोपिल ग्रुप जोडलेला आहे, त्याला म्हणतात क्युमिन. ओके, सो cumin on reaction with air. It undergoes air oxidation reaction in presence of cobalt naphthenate at about 423 Kelvin temperature. ॲरो कंडिशन व्यवस्थित लिहायचे. ॲरो कंडिशन लिहिलेली नसेल तर मार्क्स रिड्यूस होतात. त्यामुळे ॲरो कंडिशनला काय, कोबाल्ट नॅफ्थिनेट अँड 423 Kelvin. So cumin on air oxidation in presence of cobalt naphthenate at 423 Kelvin it produces. हे दोन ऑक्सिजन कुठे ॲड होतात, या कार्बन आणि हायड्रोजनच्या मध्ये. कार्बन आणि हायड्रोजनच्या मध्ये हे दोन ऑक्सिजन ॲड होतात आणि काय तयार होतो, क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड. पेरॉक्साईड ग्रुप तयार झाला बघा, डॅश ओ डॅश ओ डॅश, बरोबर आहे, ह्याला म्हणतात पेरॉक्साईड ग्रुप. पेरॉक्साईड ग्रुप, हा पेरॉक्साईड ग्रुप तयार झाला. अँड दिस पेरॉक्साईड ग्रुप ऑन रिॲक्शन विथ डायल्युटेड सीएल इट अंडरगो डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन झाल्यानंतर काय होतं बघा, हा OH ग्रुप आहे ना, हा OH ग्रुप या कार्बनकडे येतो, इथे कार्बनकडे आला आणि तयार झाला फेनॉल. आणि OH ग्रुप निघून गेल्यानंतर, हा OH ग्रुप निघून गेल्यानंतर या कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड तयार होतो. कुठल्या कार्बन, हा जो कार्बन ऑक्सिजन आहे त्या कार्बन ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड तयार होतो आणि ॲसिटोन निघून जातो. ओके, सो दिस इज फॉर्मेशन ऑफ phenol and the important byproduct produced is acetone. Valuable byproduct produced is acetone. Okay, so this is the second method of preparation of phenol from cumin. Now preparation of phenol from benzene sulfonic acid. Preparation of phenol from benzene sulfonic acid. So when बेन्झिन सल्फोनिक ॲसिड ऑन न्यूट्रलायझेशन, पहिलं बेन्झिन सल्फोनिक ॲसिडचं न्यूट्रलायझेशन केलं जातं कोणाबरोबर, NaOH बरोबर. बेन्झिन सल्फोनिक ॲसिड ऑन न्यूट्रलायझेशन बाय NaOH गिव्स सोडियम बेन्झिन सल्फोनेट. हा बेन्झिन सल्फोनिक ॲसिड आहे, त्याचं न्यूट्रलायझेशन. व्हॉट इज न्यूट्रलायझेशन रिॲक्शन? Reaction, the reaction in which acid reacts with base to form salt and water, it is known as neutralization reaction. मग इथे बेन्झिन सल्फोनिक ॲसिड हा ॲसिड आहे आणि NaOH हा बेस आहे. ओके, सो benzene sulfonic acid on neutralization by NaOH gives sodium benzene sulfonate, that is salt. Sodium benzene sulfonate का आहे, salt, which on fusion with solid NaOH at 573 Kelvin. त्याचं फ्युजन केलं जातं कोणाबरोबर, सॉलिड NaOH बरोबर फ्युजन केलं जातं. किती टेम्परेचरला, 573 Kelvin. गिव्ज, फ्युजन केल्यानंतर सोडियम बेन्झिन सल्फोनेटचं फ्युजन केल्यानंतर तयार होतं सोडियम फेनॉक्साईड. It produces sodium phenoxide, and sodium phenoxide on reaction with dilute acid gives phenol. सोडियम फेनॉक्साईड बघा इथे रिएक्शन दिले, बेन्झिन सल्फोनिक ॲसिड, जसं बेन्झिन सल्फोनिक ॲसिड त्याचं न्यूट्रलायझेशन केलं कोणाबरोबर, NaOH बरोबर. NaOH बरोबर न्यूट्रलायझेशन केल्यानं काय होईल, हा H निघून जाईल, Hच्या जागेवरती Na येईल, तयार झाला सोडियम बेन्झिन सल्फोनेट. अँड दिस सोडियम बेन्झिन सल्फोनेट ऑन फ्युजन विथ सॉलिड NaOH ॲट 573 Kelvin, सॉरी 5, इथं 523 दिलेला आहे, 573 घ्यायचं आहे. इथे टेम्परेचर किती दिले बघा, 523 दिले आणि इथे 573 दिले, तर टेम्परेचर किती यूज करायचं आहे, 573. ऑन फ्युजन, sodium benzene sulfonate on fusion with solid NaOH at 573 Kelvin, it produces sodium phenoxide, and sodium phenoxide on reaction with dilute acid, it produces phenol. So this is the third method for the preparation of phenol from benzene sulfonic acid. Okay, and last method, चारीच्या चारी मेथड इम्पॉर्टंट आहेत. या चारपैकी एक मेथड तुम्हाला बोर्डाला येईल, कारण या चारपैकी एक मेथड येतेच बोर्डाला, 2 मार्कला किंवा 1 मार्कला. ओके, नाउ प्रिपरेशन ऑफ phenol from aniline. Preparation of phenol from aniline. So aniline is treated with nitrous acid. Nitrous acid कसा तयार होतो, nitrous acid is freshally prepared by reaction between sodium nitrate and hydrochloric acid. Nitrous acid हा प्रिपेअर करून स्टोअर करून ठेवता येत नाही, तो फ्रेशली प्रिपेअर करावा लागतो. कसा फ्रेशली प्रिपेअर करायचा आहे, NaNO2 ची रिएक्शन, NaNO2 मीन्स सोडियम नायट्राइट अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड. NaNO2 मध्ये HCl ॲड केल्यानंतर तयार होतो HNO2. HNO2 मीन्स नायट्रस ॲसिड. सो ॲनिलीन इज ट्रीटेड विथ नायट्रस ॲसिड. कसा तयार होतो, नायट्रस ॲसिड इज प्रिपेअर्ड फ्रॉम NaNO2 and HCl ॲट लो टेम्परेचर. लो टेम्परेचर मीन्स 0 डिग्री सेल्सिअस टू 5 डिग्री सेल्सिअस. या टेम्परेचरला नायट्रस ॲसिड तयार होतो. परत एकदा बघा, ॲनिलीन इज ट्रीटेड विथ नायट्रस ॲसिड दॅट इज NaNO2 and HCl ॲट लो टेम्परेचर टू ऑब्टेन बेन्झिन डायझोनियम क्लोराइड. दिस रिॲक्शन इज नोन ॲज डायॲझोटायझेशन रिॲक्शन. या रिॲक्शनला काय म्हणतात, डायॲझोटायझेशन रिॲक्शन. सो ॲनिलीन इज ट्रीटेड विथ नायट्रस ॲसिड ॲट लो टेम्परेचर, इट प्रोड्युसेस बेन्झिन डायझोनियम क्लोराइड विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स फेनॉल. आणि त्या
बेन्झिन डायझोनियम क्लोराईडचा हायड्रोलिसिस केल्यानंतर काय तयार होतो, फेनॉल तयार होतो. मी इथे ॲनिलीन दिलेला आहे. ॲनिलीन व्हेन ट्रीटेड विथ HNO2 दॅट इज नायट्रस ॲसिड. तो कसा तयार झाला, NaNO2 अँड HCl ॲट लो टेम्परेचर दॅट इज 273 केल्विन. 273 Kelvin means 0 degrees Celsius. So aniline on reaction with nitrous acid in presence of NaNO2 and HCl at 273 Kelvin, it produces benzene diazonium chloride. This is known as benzene diazonium chloride. And benzene diazonium chloride on hydrolysis it produces phenol. आणि इथे बाय प्रॉडक्ट कोण निघून जातो, बाय प्रॉडक्ट प्रोड्युसेस इज नायट्रोजन. ओके, सो दिस इज द फोर्थ मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ फेनॉल. आता पुढे दिलेलं आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल अँड फेनॉल. त्या फिजिकल प्रॉपर्टीज तुम्हीच बघा. अल्कोहोल आणि फेनॉल ह्याच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीज काय दिले बघा. अरेंज O-H, C-H and N-H बॉन्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर बॉन्ड पोलॅरिटी. ट्राय दिस करायला सांगितलेलं आहे. इथे बघा दिलं नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. ते तुम्ही बघायचं. फिजिकल स्टेटसुद्धा तुम्ही बघायचं. बॉइलिंग पॉईंट दिलेला आहे. बॉइलिंग पॉईंट काही कंपाऊंडचे बॉइलिंग पॉईंट्स दिलेले आहेत. हे विचारणार नाहीत तुम्हाला. काय दिलेलं आहे इथे, इंटरमॉलिक्युलर फोर्स हा सुद्धा विचारणार आहे. फिजिकल स्टेट ते वाचा फक्त. बॉइलिंग पॉईंट दिलेला आहे. प्रत्येकाचा बॉइलिंग पॉईंट एवढं फक्त वाचा. एवढ्या सगळ्या बॉइलिंग पॉईंट लक्षात ठेवायची काही गरज नाही. ते विचारणार नाही. आणि प्रॉब्लेम नंबर 11.3 हा सुद्धा तुम्ही, आपण उद्या बघूया हा प्रॉब्लेम नंबर 11.3 आपण हा उद्या बघूया. ओके, सो दिस इज टुडेज पार्ट. थँक्यू.